दोन बंधू एकत्र आणलं असं याचं क्रेडिट देखील तुम्हाला दिलं होतं. दोन शत्रू पुढे उभा राहिले कसं वाटतंय का कुटुंब जोडल्याचा आनंद आहे? असं आहे की ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे. ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. आणि मी म्हणजे आता असं सहज माझ्यासमोर टीव्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो, तर काही माध्यम तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे. तिकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली. मला असं वाटतंय की कुठल्याही त्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे. त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाहीये. यांनी फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही. ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केलाय, ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे, ते मराठी माणूस यांच्या सोबत नाही. आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्या सोबत नाही. मुंबईमध्ये कोणी यांच्या सोबत येणार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे. निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं. आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये त्यांनी अजूनही 2-4 लोक सोबत घेतले तरीही मुंबईकर हे महायुतीचं काम बघून, महायुतीने केलेला विकास बघून, महायुतीने भविष्यातली जी मुंबई तयार करणं सुरू केलंय ते बघून आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घरं देण्याचा जो कार्यक्रम महायुतीने सुरू केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहतील. मात्र मुलं पळवणारी टोळीत तयार झालेले त्याच्यामुळे आकडे आता सांगणार नाहीत असं देखील तुम्हाला असं आहे की आकड्यांशी माझा काही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय आकडे आहेत, ते कुठे आकडे लावतायत, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. एवढंच आहे की म्हणजे ज्या प्रकारे ही पत्रकार परिषद झाली त्याच्या पाठीशी जो हाईप तयार केला होता, ओदा पहाड़ और चुहा भी नहीं निकला.